नमस्कार मंडळी अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहेत. जरी युद्धविराम झाला असला तरी देखील स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या खाडीमध्ये एकमेकांच्या जहाजांवरती अजूनही हल्ले सुरूच आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर हॉर्मुझची जी खाडी आहे ती वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. याचा फटका भारतामध्ये होणाऱ्या कच्च्या तेलाला सुद्धा बसलेला आहे. आणि आता अशी पण बातमी आपण बघत आहोत सोशल मीडियावरती, टीव्हीवरती, की भारताच्या अनेक भागांमध्ये आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलची कमतरता आता जाणवत आहे. काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं की पेट्रोल डिझेलची बचत करा, म्हणजे इंधनाचा वापर कमीत कमी करा, त्यानंतर वर्क फ्रॉम होम करा, सोनं वर्षभरामध्ये पूर्णपणे महाग होणार आहे, तसेच खाद्यतेलाचा वापर देखील कमी करा, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. पर्यटनासाठी बाहेरच्या देशामध्ये सध्या जाऊ नका, या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर काही ठिकाणी त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. मात्र आता यावरती स्वतः खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत. पुण्यामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी काही गोष्टी आपल्या समोर सांगितल्या. शरद पवार असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जे आव्हान केलंय त्या आव्हानाला गांभीर्याने घ्या. या आधी देखील देश अशा संकटांना सामोरा गेला आहे, त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की विचार करून सांगितल्या आहेत, त्यामुळे त्यांना नक्कीच गांभीर्याने घ्या, असं शरद पवार म्हणाले. तर देशामध्ये बिकट परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्याच लागतील, असं देखील ते म्हणाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जे आव्हान केलं त्यानंतर महाराष्ट्रामधील बऱ्याच नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांनी देखील आपल्या ताफ्यातील ज्या गाड्या आहेत त्या कमी केल्या. काही ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या ह्या वापरण्यात आल्या. एवढंच नव्हे तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करून घेतलेल्या आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता विधान परिषदेमध्ये जाताना स्वतः बाईकचा वापर करून ते विधान परिषदेवरती गेलेले आहेत. त्यामुळे या गोष्टी आता राजकीय नेते देखील वापरायला सुरुवात करत आहेत. मात्र शरद पवार बोलताना असं म्हणाले की या गोष्टी फक्त दिखाव्यापुरत्या करू नका, असं देखील ते म्हणाले. तर या सर्व गोष्टींबद्दल आपलं मत देखील आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. धन्यवाद.